माणसं स्वतःसाठी घर बांधतात, पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण घर का बांधतो? राहण्यासाठी, सुरक्षितेसाठी, कुटुंबासाठी. पण कल्पना करा, जर एखादा माणूस स्वतःसाठी नाही तर पुस्तकांसाठी घर बांधत असेल, तर तो माणूस सामान्य असू शकतो का? महाराष्ट्रात असंच एक घर आहे. ते घर दगड सिमेंटचं नाही, हे घर विचारांचं आहे, ज्ञानाचं आहे, संघर्षाचं आहे. ह्या घरात आहेत 50,000हून अधिक पुस्तकं, राजकारणावर सुमारे 3,000, कायद्यावर 5,000, अर्थशास्त्रावर 1,000, तत्वज्ञानावर 6,000, युद्धशास्त्रावर 3,000, धर्म आणि धर्मतत्वज्ञानावर 2,000हून अधिक पुस्तकं. आणि हे फक्त आकडे नाहीत, हे एका माणसाच्या बौद्धिक तयारीचे पुरावे आहेत. या घराचं नाव आहे राजगृह आणि ते घर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. इतिहासात मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या गेल्या. गेटवे ऑफ इंडिया एका सम्राटाच्या स्वागतासाठी, ताजमहाल प्रेमाच्या आठवणीसाठी. पण पुस्तकांसाठी घर बांधण्याचा इतिहास फार कमी लोकांनी रचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो इतिहास रचला. आज बाबासाहेब म्हणजे संविधान, सामाजिक न्याय, दलितांचा आवाज अशी ओळख आहे. पण या सगळ्यामागे जे होतं ते म्हणजे अतोनात वाचन. बाबासाहेब म्हणायचे, ज्ञान हीच ताकद आहे. आणि त्या ज्ञानासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. बॅरिस्टर झाल्यानंतरही आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती, पण वकिलीमधून मिळालेला पैसा त्यांनी पुस्तकांवर खर्च केला. 1931 साली त्यांनी मुंबईत 2 प्लॉट घेतले, एक राहण्यासाठी आणि दुसरं पुस्तकांसाठी. 99 नंबरच्या प्लॉटवर 4 मिनार नावाचं घर उभं केलं. त्या घरात पुस्तकं, अभ्यास आणि वाचन होतं. पण 1 मे 1941 रोजी हे घर नवीन पुस्तकांसाठी विकलं आणि 129 नंबरच्या प्लॉटवर राजगृह उभं केलं. हे नाव बुद्धांच्या राजमहालावरून घेतलं, कारण बाबासाहेबांसाठी बुद्ध म्हणजे धर्म नव्हता तर विचार होता. राजगृह हे फक्त घर नव्हतं, तर एक विचार केंद्र होतं, जिथे संविधान, समाजरचना, धर्म, कायदा आणि इतिहास यावर खोल अभ्यास झाला. ते जगातील सर्वात मोठ्या वैयक्तिक पुस्तक संग्रहापैकी एक होतं. प्रत्येक पुस्तकावर त्यांच्या नोंदी आणि विचार होते. ते वाचायचे, विचार करायचे आणि समाजासाठी वापरायचे. म्हणूनच राजगृह सांगतं की महान माणूस भाषणांनी नाही तर वाचन, अभ्यास आणि विचारांनी घडतो. आणि माणसं घर स्वतःसाठी बांधतात, पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करा.